आज नांदेडमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांनी या सभेला संबोधित केलेलं आहे। या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्व तरुण असतील, वयोवृद्ध असतील, महिला असतील, या मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत। काय सांगणार, आज मोर्चा होता? खूप छान वाटलं। आनंदराव आंबेडकरांनी छान बोललेले आहेत। मी सलगर गावचे सरपंच आहे आणि त्यांच्या मोर्चामध्ये आम्हाला खूप काही माहिती भेटलेली आहे आणि असा मोर्चा कधी आतापर्यंत झालाच नाही। आपण बघतोय एकीकडं की उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, किंवा जी गोष्ट आपल्याला माहिती आहे त्या संदर्भात आपण ऐकतो, बोलतो, तर एकंदरीत आपल्या काय लक्षात आलं? आरक्षणाबद्दल लक्षात आलेलं आहे। आरक्षण हे उपकरणाबद्दलचं आहे। आता आपण गावगाड्यामध्ये बघतो, बौद्ध मातंग समाज साधारणतः या गोष्टीमध्ये काही मोजके मातंग समाजाच्या मनामध्ये संभ्रम आहे की आरक्षण जर आपण उपवर्गीकरण केलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल किंवा आपल्याला जास्त बेनिफिट होईल, अशा पद्धतीचं आहे का? हो, त्यांना मातंग समाजाला तसं वाटत असेल, पण तसं काही नाही आहे। 10% जे आरक्षण आहे ते आपलंच आहे आणि त्याने जे मागत आहे ते चुकीचं मागत आहे। चला ठीक आहे। तर साहेबांनी देखील या मोर्चाला संबोधित केलेलं आहे। सामाजिक न्याय मंत्री जे आहे चंद्रकांत हंडोरे साहेब ते देखील आले होते, माजी मंत्री बबन घोलप देखील आले होते आणि मोठ्या पद्धतीनं हा जो मोर्चा आहे तो नांदेडमधून या ठिकाणी आनंदराज आंबेडकरांनी प्रशासनाला आणि शासनाला मोठी या ठिकाणी चेतावणी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन शैलेश मोरे सोबत मी अमोल खिल्लारे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड।